समीरच्या आयुष्यातील ती सर्वात काळ रात्र होती. पावसाची संतधार सुरू होती आणि वृद्धाश्रमातून आलेल्या एका फोनने त्याच्या पायाखालची जमीन सरकवली होती. समीरजी, सुमतीबाई गेल्या हे शब्द त्याच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. सकाळी जेव्हा समीर अंत्यसंस्कारासाठी वृद्धाश्रमात पोहोचला तेव्हा तिथे आईचा शांत देह पडला होता. समीरला राहून राहून अपराधी वाटत होतं. 2 वर्षापूर्वी जेव्हा त्याने आईला इथे सोडलं होतं तेव्हा आईने एकदाही विरोध केला नव्हता. उलट तिनेच हसून म्हटलं होतं, समीर, मला इथे माझ्या वयाच्या मैत्रिणी मिळतील, तू तुझा संसार सुखाने कर. पण आज आईच्या त्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख समीरला दिसत होतं. अंत्यविधी आटोपल्यानंतर आश्रमाच्या संचालिका निलिमाताई समीरजवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चीड आणि दया दोन्ही एकत्र दिसत होतं. समीरजी, तुमच्या आईने हे पाकीट तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. त्यांनी अट घातली होती की हे त्यांच्या मृत्यूनंतरच तुम्हाला मिळावं. निलिमाताईंनी एक जुनी डायरी आणि काही कागद समीरच्या हातात ठेवले. समीरने थरथरत्या हाताने ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर रक्तासारख्या लाल शाईने लिहिलं होतं, समीर, तू जेव्हा हे वाचशील तेव्हा मी या जगात नसेन. तुला वाटलं असेल की मी माझ्या आनंदाने इथे आले, पण बाळा, आईला कधीच आपल्या मुलांचं घर सोडून परक्या ठिकाणी राहायला आवडत नाही. समीरचे डोळे पाणावले. त्याने पुढची पाने चाळली आणि त्याला धक्काच बसला. त्यात रियाने, समीरची पत्नी, आईला दिलेली धमकी लिहिली होती. रियाने सुमतीबाईंना स्पष्ट सांगितलं होतं की जर त्या घरातून गेल्या नाहीत तर ती स्वतःला संपवून घेईल आणि त्याचं खापर सुमतीबाईंवर फोडेल. समीरला वाटलं होतं की आईची तब्येत सुधारतीये, पण डायरीत लिहिलं होतं की रियाने आईला मुद्दाम शिळं अन्न द्यायला सुरुवात केली होती आणि त्यांचे औषधांचे डबेही लपवून ठेवले होते. समीरच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. ज्या पत्नीवर त्याने जीवापाड प्रेम केलं, जिच्या सांगण्यावरून त्याने आईला तिच्या सुखासाठी आश्रमात ठेवलं, ती इतकी क्रूर असू शकते. आईने डायरीत लिहिलं होतं, समीर, मी तुला हे कधीच सांगितलं नाही कारण मला तुझे घर मोडायचे नव्हते, पण आता मी थकली आहे. समीरच्या हातातून ती डायरी गळून पडली. त्याला सत्याचा असा काही धक्का बसला होता की त्याला स्वतःचीच घृणा वाटू लागली. घरी परतताना समीरच्या मनात फ्लॅशबॅक सुरू झाला. 5 वर्षापूर्वी जेव्हा रिया सून म्हणून घरी आली तेव्हा सगळं कसं छान होतं. रिया दिसायला अत्यंत सुसंस्कृत आणि प्रेमळ होती. समीर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता, त्यामुळे तो अनेकदा दौऱ्यावर असायचा. समीरला आठवलं, लग्नाच्या 6 महिन्यानंतर रियाने हळूहळू सुमतीबाईंबद्दल तक्रारी करायला सुरुवात केली होती. समीर, आईंना प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची सवय आहे किंवा आईंना आधुनिक विचार आवडत नाहीत. त्या माझ्या कपड्यांवरून टोमणे मारतात. समीरला वाटायचं की जनरेशन गॅपमुळे हे होत असावं. तो रियाला समजवायचा आणि आईलाही शांत राहायला सांगायचा, पण त्याला हे कधीच समजलं नाही की रिया हे सगळं प्लॅनिंग करून करत होती. एके दिवशी समीर ऑफिसवरून लवकर आला तेव्हा त्याला रिया सुमतीबाईंवर जोरात ओरडताना दिसली होती. हे घर माझं आहे, इथे माझे नियम चालतील. जर तुम्हाला जास्त शहाणपणा शिकवायचा असेल तर रस्ता मोकळा आहे. पण समीर समोर येताच रियाचा चेहरा क्षणात बदलला. तिने डोळ्यात पाणी आणलं आणि म्हटलं, समीर, बघ ना, गॅसवर दूध उतू गेलं म्हणून आई मला किती ओरडल्या. सुमतीबाई स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी मुलासमोर सून खोटी पडू नये म्हणून मौन पाळला. डायरीतील माहितीनुसार समीर जेव्हा बिझनेस ट्रिपवर जायचा तेव्हा रियाचं रूप पूर्णपणे बदलायचं. तिने सुमतीबाईंना हॉलमध्ये बसण्यास सक्त मनाई केली होती. त्यांना स्वतःच्याच घरात एका कोपऱ्यातल्या खोलीत कोंडून राहावं लागायचं. रियाने त्यांना सांगितलं होतं, समीरला फक्त माझं ऐकायची सवय आहे. तू जर काही बोललीस तर मी त्याला सांगेन की तुझ्यामुळे माझं बाळ गेलं. रियाने एकदा खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक केलं होतं. आईने डायरीत एक प्रसंग लिहिला होता की
एकदा सुमतीबाईंना ताप आला होता, पण रियाने त्यांना डॉक्टरांकडे नेण्याऐवजी घरातल्या नोकरासमोर त्यांचा अपमान केला. म्हातारी झाली आहेस, आता फक्त मरणाची वाट बघ, हे शब्द रियाचे होते. समीरला आता उमजलं होतं की आईने आश्रमात जायचं आहे असं अचानक का म्हटलं होतं. रियाने आईच्या मनावर असं बिंबवलं होतं की त्यांच्यामुळे समीरचं करिअर आणि वैवाहिक आयुष्य धोक्यात आहे. आईने मुलाच्या संसारासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग केला होता. गाडी चालवताना समीरचा हात स्टीअरिंगवर जोरात आपटला. रागाच्या भरात त्याचे डोळे लाल झाले होते. घरी त्याची वाट पाहत असलेल्या रियाला कल्पनाही नव्हती की आज तिचा हा खेळ संपणार आहे. समीरची गाडी घराच्या गेटसमोर उभी राहिली. हे तेच घर होतं जे त्याने आईच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या रक्ताच्या पाणी करून उभं केलं होतं. पण आज त्याला या घराची प्रत्येक वीट टोचत होती. घराच्या नावाच्या पाठीवर अजूनही सुमती निवास असं कोरलेलं होतं, पण त्या घरातील सुमती मात्र आज कायमची निघून गेली होती. समीर गाडीतून उतरला. त्याचे पाय जड झाले होते. खिशात आईची ती डायरी एखाद्या जळत्या कोळशासारखी भासत होती. त्याने डोळे पुसले आणि घराचा दरवाजा उघडला. हॉलमध्ये शिरताच समोर आईचा मोठा फोटो होता, ज्याला हार घातलेला होता. त्या फोटोसमोर रिया पांढरी साडी नेसून डोळ्यांना रुमाल लावून बसली होती. काही शेजारी आणि नातेवाईक तिचं सांत्वन करत होते. समीर, आलास तू? किती वेळ लावलास? मी किती काळजीत होते. रिया धावत समीरजवळ आली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. तिचा आवाज गदगदलेला होता. आई गेल्याचं दुःख मला सहनच होत नाहीये ग समीर. शेवटच्या क्षणी मी त्यांच्यासोबत असायला हवं होतं. किती प्रेम होतं त्यांचं माझ्यावर. रियाचं हे नाटक पाहून समीरला क्षणभर वाटलं की ओरडून सांगावं, बस कर हे ढोंग, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याला आज तिचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडा पाडायचा होता. तो शांतपणे सोफ्यावर बसला. काय झालं समीर? तू काहीच बोलत नाहीयेस? रियाने विचारलं. समीरने तिच्याकडे एकटक पाहिलं. रिया, आईनी मला एक शेवटचं काहीतरी दिले, तो संत आवाजात म्हणाला. रियाच्या चेहऱ्यावरचा रंग क्षणार्धात उडाला. तिने सावरून घेत विचारलं, काय काय दिलंय? काही कागदपत्रे आणि एक जुनी डायरी. समीरने शांतपणे उत्तर दिलं. हे ऐकताच रियाच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. तिला माहीत होतं की तिने सासूबाईंसोबत जे केलं होतं ते जर त्या डायरीत असेल तर तिचं काही खरं नाही. पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि म्हटलं, आईंना सवयच होती जुन्या आठवणी लिहून ठेवायची. बघू दे मला काय लिहिलंय त्यांनी. तिने डायरीकडे हात वाढवला. समीरने तिचा हात झिडकारला. नाही रिया, ही डायरी फक्त माझ्यासाठी आहे. आईने यात त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या 2 वर्षाचा हिशोब लिहिलाय. असा हिशोब जो वाचून कोणाही माणसाचा थरकाप उडेल. जिथे जमलेले नातेवाईक कुजबजू लागले. समीरचा आवाज आता हळूहळू चढू लागला होता. रिया, तुला आठवतंय मागच्या वर्षी आईचा वाढदिवस होता. मी शहराबाहेर होतो. तू मला फोन करून सांगितलंस की तुम्ही दोघींनी बाहेर जाऊन जेवण केलं आणि आई खूप खुश आहेत. पण या डायरीत लिहिलंय की त्या दिवशी तू आईंना घरात कोंडून ठेवलंयस आणि तू तुझ्या मित्रांसोबत पार्टी करायला गेली होतीस. आई त्या रात्री उपाशी होत्या. रियाचा चेहरा पांढरा फटक पडला. समीर, हे खोटं आहे. आईंना विसरण्याची सवय झाली होती. त्या काहीही लिहायच्या. खोटं. समीर ओरडला. त्या डायरीतील एक पान फाडलं आणि रियाच्या तोंडावर फेकलं. हे वाच. आईने त्यात लिहिलंय की तू त्यांना कसं धमकावलंयस की जर त्या आश्रमात गेल्या नाहीत तर तू पोलिसात माझी तक्रार करशील. तू माझ्या प्रेमाचा वापर करून माझ्याच आईला घरातून बाहेर काढलंस. ज्या माऊलीने तुला लेक मांडलं तिचे औषध तू कचऱ्याच्या पेटीत टाकत होतीस. तुला काय वाटलं? मला कधीच कळणार नाही. आता हॉलमध्ये सन्नाटा पसरला होता. रियाला आता उमजलं होतं की तिची सर्व कारस्थानं उघडी झाली आहेत. तिने आता आपला पवित्रता बदलला. ती तावातावाने म्हणाली, हो केलं मी हे सगळं. मग काय झालं? मला माझं आयुष्य शांततेत जगायचं होतं. सतत त्या म्हातारीची कटकट, तिचं ते खोकणं, तिचे ते उपदेश मला सहन होत नव्हतं. आणि तू तर माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून तिला सोडून आलास ना. मग आता मला दोष का देतोयस? समीरला बसलेला
हा सर्वात मोठा धक्का होता. आपली पत्नी इतकी निर्दयी असू शकते याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण धक्का फक्त समीरलाच बसला नव्हता तर रियालाही बसणार होता. कारण समीरने आज घरी येण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता ज्याची कल्पना रियाला नव्हती. समीर शांतपणे उठला आणि आतल्या खोलीत गेला. तिथून त्याने एक बॅग बाहेर आणली आणि रियाच्या समोर फेकली. हे तुझं सामान आहे रिया, आणि हे बघ. त्याने खिशातून एक लिफाफा काढला. हे घटस्फोटाचे कागद आहेत. या घरावर आणि माझ्या आयुष्यावर तुझा आता कोणताही अधिकार नाही. रिया हसली. घटस्फोट? इतकं सोपं नाहीये समीर. या घराचा अर्धा हिस्सा कायद्याने माझा आहे. मी कुठल्याही परिस्थितीत हे घर सोडणार नाही. समीरच्या ओठांवर एक कडवट हसू आलं. घराची काळजी नको करू रिया तू. हे घर मी आज त्या वृद्धाश्रमाला दान केले जिथे आईने तिचे शेवटचे दिवस काढले. आईच्या नावावर हे घर आता अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम म्हणून ओळखले जाईल. आणि तुला आता या क्षणी इथून बाहेर पडावं लागेल. रियाला बसलेला हा धक्का इतका मोठा होता की तिला शब्द सुचेनासे झाले. ज्या संपत्तीसाठी तिने इतकं क्रूर राजकारण केलं होतं ती संपत्ती आता तिच्या हातातून निसटली होती. समीरने जेव्हा घर दान केले असं जाहीर केलं तेव्हा हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. पण रियाच्या चेहऱ्यावर मात्र आता निरागसतेचा मुखवटा उतरला नव्हता. तिथे फक्त जळजळीत द्वेष दिसत होता. तिने आपले विखुरलेले केस सावरले आणि ती समीरच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. दान केलेस? तुला काय वाटतं समीर? तू खूप मोठा महान माणूस झालास. एका कागदावर सही केली म्हणजे माझं अस्तित्व या घरातून संपलं असं तुला वाटतंय का? रियाचा आवाज आता कर्कश झाला होता. हे घर, ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी गेली 5 वर्ष नाटक केले. त्या म्हातारीचे टोमणे ऐकले, तुझं प्रेम सहन केले. आता जेव्हा फळ मिळायची वेळ आली आहे तेव्हा तू मला रिकाम्या हाताने बाहेर काढणार हे मी कधीच होऊ देणार नाही. समीरने तिच्याकडे अत्यंत घृणेने पाहिले. रिया, तू ज्याला फळ म्हणतेस ना ती माझ्या आईच्या आसवांची कमाई आहे. ज्या स्त्रीने तुला स्वतःच्या मुलीसारखं मानलं, तिचे औषध लपवताना तुझे हात थरथरले नाहीत, तिला उपाशी ठेवताना तुला जाणीव झाली नाही की ती कोणाची तरी आई आहे. तू फक्त पैसा पाहिलास, माणूस नाही. हो, पाहिला मी पैसा, रिया ओरडली. कारण या जगात पैशाशिवाय दुसरं काहीच खरं नाहीये. आणि ऐक, तू जे हे घटस्फोटाचे आणि दानाचे कागद दाखवतोयस ना ते मी कोर्टात 1 मिनिटात चॅलेंज करेन. मी पोलिसात जाऊन सांगेन की तू आणि तुझ्या आईने मिळून माझा छळ केला. मी म्हणेन की तू मला घराबाहेर काढण्यासाठी हे नाटक रचलंयस. विचार कर समीर, तुझे हे पांढरपेशी नातेवाईक आणि तुझे ऑफिसमध्ये लोक जेव्हा हे ऐकतील तेव्हा तुझी इज्जत कुठे असेल? समीरचे नातेवाईक एकमेकांकडे पाहू लागले. रियाच्या या विक्षिप्त रूपाने सगळेच हादरले होते. पण समीर आज वेगळ्याच मनस्थितीत होता. आईच्या जाण्याने त्याच्यातील भीती पूर्णपणे संपली होती. इज्जत? समीर शांतपणे हसला. रिया, ज्या मुलाने स्वतःच्या आईला एका क्रूर स्त्रीच्या हाती सोपवून दिले त्याची इज्जत आधीच धुळीला मिळाली आहे. मला आता समाजाची पर्वा नाही, पण तुला एका गोष्टीची पर्वा असायला हवी. समीरने खिशातून आपला मोबाईल काढला आणि एक ऑडिओ क्लिप प्ले केली. हॉलमध्ये रियाचाच आवाज गुंजू लागला. बघा सुमतीबाई, जर आज तुम्ही त्या आश्रमाच्या गाडीत बसला नाहीत तर मी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेईन आणि समीरला सांगेन की तुम्ही मला जाळण्याचा प्रयत्न केला. समीरचा माझ्यावर किती विश्वास आहे हे तुम्हाला माहितीच आहे. 1 मिनिटात त्याला जेलमध्ये टाकीन मी. हे ऐकताच रिया स्तब्ध झाली. तिचे डोळे विस्पारले गेले. तिला आठवलं सुमतीबाईंच्या खोलीत एक लहानसा रेडिओ असायचा जो समीरने त्यांना भेट दिला होता. त्या रेडिओमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा होती. हे रियाला माहीत नव्हतं. सुमतीबाईंनी जाता जाता रियाचं खरं रूप त्या छोट्याशा यंत्रात कैद करून ठेवलं होतं. हे खोटं आहे. रिया मॅन्युप्युलेट केलंय ती. तू, रिया ओरडत समीरच्या हातातून फोन हिसकावून घ्यायला धावली. पण समीरने तिला बाजूला सारलं. हे रेकॉर्डिंग, आईची डायरी आणि वृद्धाश्रमातील त्या डॉक्टरांची साक्ष ज्यांनी आईच्या शरीरावरील जखमांच्या खुणा पाहिल्या होत्या.
ज्या तू त्यांना चिमटे काढून केल्या होत्यास. हे सगळं पुरावा म्हणून पुरेसे आहे. रिया, तुला वाटत होतं की आई एकटी आहे, पण आज त्यांचं सत्य माझ्यासोबत उभं आहे. रियाला आता समजलं की आपण चहूबाजूंनी घेरले गेलो आहोत. तिने आता आपला पवित्रा बदलला आणि रडण्याचे नाटक करू लागली. समीर, मला माफ कर. मी रागाच्या भरात हे सगळं केलं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण पुन्हा नवीन सुरुवात करूया. मी बदलेन, शपथ घेते मी. ती त्याच्या पाया पडायला खाली वाकली. समीरने तिचे हात झटकले. माफी? तू माफी कोणाची मागतेस? ज्यांना तू मारलंयस त्यांची, की ज्यांचा विश्वास तू तोडलायस त्यांची? रिया, माझं तुझ्यावरचं प्रेम त्या क्षणी संपलं जेव्हा मी डायरीचं पहिलं पान वाचलं. आता फक्त कायदा बोलेल. तेवढ्यात घराचा दारावर थाप पडली. समीरने आधीच पोलिसांना बोलावून घेतलं होतं. पोलीस इन्स्पेक्टर आत आले. समीरने सर्व पुरावे त्यांच्या स्वाधीन केले. रिया समीर कुलकर्णी, तुम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, मानसिक आणि शारीरिक छळ करणे या फसवणुकीत केल्याच्या आरोपाखाली आम्ही ताब्यात घेत आहोत, इन्स्पेक्टरने गंभीर आवाजात सांगितलं. रियाला जेव्हा लेडी कॉन्स्टेबलने पकडलं तेव्हा ती वेड्यासारखी ओरडू लागली. समीर, तू हे चांगलं नाही केलंस. मी परत येईन आणि तुला बर्बाद करेन. तिची ओरड हळूहळू कमी होत गेली. जशी पोलीस गाडी दूर गेली, घर आता शांत झालं होतं. पण ही शांतता भयानक होती. समीर आईच्या फोटोसमोर जाऊन बसला. त्याने आईचा फोटो हातात घेतला आणि लहान मुलासारखा रडू लागला. आई, मला माफ कर. मी खूप उशीर केला तुला ओळखायला आणि त्या राक्षसिनीला ओळखायलाही. त्या रात्री समीर त्या रिकाम्या घरात एकटाच होता, पण त्याला जाणवत होतं की आईचे अस्तित्व तिथेच कुठेतरी आहे. तिने दिलेली ती डायरी आता त्याचं पुढचं आयुष्य जगण्याचं साधन बनणार होती. रियाला पोलीस घेऊन गेल्यानंतर ते घर, जो एकेकाळी आनंदाचा महाल वाटत होता, आता एका शांत स्मशानासारखं भासत होतं. समीरने रात्रभर डोळ्याची पापणीही लवलवली नाही. तो आईच्या खोलीत जाऊन बसला होता. तिथल्या हवेत अजूनही सुमतीबाईंच्या अत्तराचा आणि औषधांचा संमिश्र वास येत होता. त्याने आईची ती डायरी पुन्हा हातात घेतली. त्याला वाटलं होतं की सर्व सत्य समोर आलं आहे, पण डायरीची शेवटची काही पानं अजूनही वाचायची बाकी होती. समीरने पानं उलटलं आणि त्याला एक वेगळाच धक्का बसला. डायरीत एका जुन्या बँकेच्या लॉकरचा उल्लेख होता आणि सोबत एक पत्ता होता. सुमतीबाईंनी लिहिलं होतं, समीर, रियाने माझे दागिने हिसकावून घेतले हे खरं आहे, पण तिला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती मी तुझ्यासाठी वाचवून ठेवली आहे. तुझ्या बाबांनी त्यांच्या हयातीत माझ्या नावे एक विमा उतरवला होता आणि काही शेअर्स देखील घेतले होते, ज्याची रियाला कधीच खबर लागली नाही. हे पैसे फक्त तुझे आहेत. समीर चकित झाला. आईने इतक्या छळातही मुलाच्या भविष्याची चिंता केली होती, पण त्याहून हृदयस्पर्शी गोष्ट पुढे लिहिली होती. आईने त्या पैशातील एक मोठा हिस्सा एका गुपित कामासाठी राखून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर त्या बँकेत पोहोचला. लॉकर उघडल्यावर त्याला तिथे काही कागदपत्रे आणि एक पत्र मिळालं. ते एक पत्र एका अनाथालयाचं होतं. समीरला समजलं की सुमतीबाई गेल्या 10 वर्षापासून आपल्या पेन्शनमधील अर्धे पैसे एका लहान मुलीच्या शिक्षणासाठी देत होत्या, जिचे आई वडील एका अपघातात वारले होते. त्या मुलीचं नाव होतं सई. समीरने ठरवलं होतं की सईला भेटायला जाईल. तो त्या पत्त्यावर पोहोचला तेव्हा त्याला दिसली एक 12 वर्षाची मुलगी, जिचे डोळे हुबेहूब त्याच्या आईसारखे होते. तुम्ही सुमती आजींचे मुलगा आहेत ना? सईने निरागसपणे विचारले. तुला कसं माहीत? समीरने थक्क होऊन विचारलं. आजी नेहमी तुमचा फोटो दाखवायच्या, म्हणायच्या माझा समीर खूप मोठा माणूस आहे, खूप काम असतं त्याला, म्हणून तो मला भेटायला येऊ शकत नाही, पण तो माझ्यावर खूप प्रेम करतो. समीरच्या काळजाला पीळ पडला. आईने वृद्धाश्रमात असतानाही आणि या लहान मुलीसमोर समीरची प्रतिमा मलिन होऊ दिली नव्हती. रियाने केलेल्या छळाचा उल्लेख तिने सईसमोर कधीच केला नव्हता. उलट समीर किती चांगला मुलगा आहे हेच ती सर्वांना सांगत होती. दुसरीकडे जेलमध्ये रियाची अवस्था दयनीय झाली होती. तिने विचार केला होता की आपल्या सौंदर्याचा आणि रडण्याचा वापर करून पोलिसांना फसवेल, पण समीरने दिलेले पुरावे इतके भक्कम होते की तिला जामीन मिळणं अशक्य झालं होतं.
जेलमधील इतर कैदी स्त्रियांना जेव्हा कळलं की रियाने आपल्या सासूला अण्णाविना मारले, तेव्हा त्यांनीही तिला तिथे धडा शिकवायला सुरुवात केली. रिया जी कालपर्यंत आलिशान बेडवर झोपायची, आज जमिनीवर बसून स्वतःच्या कर्मावर रडत होती. पण तिचा अहंकार अजूनही जिवंत होता. तिने जेलमधून आपल्या एका ओळखीच्या वकिलामार्फत समीरला निरोप धाडला की ती बाहेर आल्यावर त्याला सोडणार नाही. समीरला आता रियाच्या धमक्यांची भीती नव्हती. त्याने सईला भेटल्यानंतर ठरवलं की तो आता फक्त स्वतःसाठी जगणार नाही. त्याने आपल्या घराचं रूपांतर सुमती स्मृती सेवा सदनमध्ये करायला सुरुवात केली. त्याने विचार केला की ज्याप्रमाणे आईने सईला आधार दिला, तसाच आधार तो आता अनेक अनाथ मुलांना आणि निराधार वृद्धांना देईल. पण एक प्रश्न अजूनही समीरला सतावत होता. आईच्या मृत्यूच्या दिवशी नक्की काय घडलं होतं? डायरीत लिहिलं होतं की त्या दिवशी रिया तिला भेटायला आश्रमात आली होती. अधिकृत रिपोर्टानुसार आईचा मृत्यू नैसर्गिक होता, पण समीरच्या मनाला काहीतरी खटकत होतं. तो पुन्हा त्या वृद्धाश्रमात गेला आणि तिथल्या एका जुन्या सेवकाला पांडुरंग काकांना गाठलं. काका, आई ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी नक्की काय झालं होतं? रिया तिथे आली होती का? समीरने विचारलं. पांडुरंग काकांचे हात थरथरू लागले. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि दबक्या आवाजात म्हणाले, समीर साहेब, त्या दिवशी रिया मॅडम आल्या होत्या. त्या माऊलीला, सुमतीबाईंना त्यांनी एका कागदावर सही करायला लावली आणि त्यानंतर माऊली खूप रडत होत्या. रिया मॅडम गेल्यावर काही वेळातच माऊलींना हार्ट अटॅक आला. पण जाताना त्यांनी मला शपथ घातली होती की मी तुम्हाला काहीच सांगू नये. समीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आईच्या मृत्यूला कारणीभूत फक्त वय नव्हतं, तर रियाने दिलेला तो शेवटचा मानसिक धक्का होता. पांडुरंग काकांकडून ते सत्य ऐकल्यानंतर समीरच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. आईचा मृत्यू केवळ निसर्गाचा नियम नव्हता, तर तो एक मानसिक खून होता. रियाने शेवटच्या क्षणीही आईला शांतपणे मरू दिले नव्हते. समीरने ठरवले की जोपर्यंत रियाला तिच्या कर्माची पूर्ण शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत तो शांत बसणार नाही. समीरने तात्काळ आपल्या वकिलांशी संपर्क साधला आणि रियाने आईकडून घेतलेल्या त्या शेवटच्या सहीचा शोध घ्यायला सुरुवात केली. तपासाअंती एक धक्कादायक गोष्ट समोर आली. रियाने आईकडून एका गिफ्ट डीडवर देणगीपत्रावर सही करून घेतली होती. त्या कागदपत्रानुसार सुमतीबाईंच्या नावे असलेल्या जुन्या काळातील एका वडिलोपार्जित शेत आणि काही जमिनी, ज्यांची किंमत आज करोडोंच्या घरात होती, त्या रियाने स्वतःच्या नावावर करून घेतल्या होत्या. आईला भीती घालण्यात आली होती की जर तिने सही केली नाही तर रिया समीरवर खोट्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करेल. मुलाला वाचवण्यासाठी त्या माऊलीने मरता मरता त्या कागदावर आपले थरथरणारे हात उमटवले होते. कोर्टाची खोली शांत होती. रिया पिंजऱ्यात उभी होती. तिचे डोळे अजूनही उद्धटपणे समीरकडे पाहत होते. तिचा वकील ओरडून सांगत होता की सुमतीबाईंनी आपल्या खुशीने ही जमीन सुनेला दिली आहे, कारण समीरने त्यांना वृद्धाश्रमात टाकले होते आणि फक्त सुनेनेच त्यांची काळजी घेतली होती. समीर शांतपणे उभा राहून हे सगळं ऐकत होता. जेव्हा त्याची साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा त्याने केवळ बोलण्यावर भर न देता पुराव्यांची एक साखळी सादर केली. युअर ऑनर, समीर भाऊक आवाजात म्हणाला, या जगात आईपेक्षा मोठं दैवत नसतं. माझ्या आईने मला वाचवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा आणि संपत्तीचा बळी दिला, पण ज्या स्त्रीने हा बनाव रचला तिने एक मोठी चूक केली. समीरने कोर्टात एक व्हिडिओ प्ले केला. हा व्हिडिओ वृद्धाश्रमाच्या बाहेरील एका CCTV कॅमेऱ्याचा होता. त्यात स्पष्ट दिसत होते की रिया जेव्हा आईला भेटायला आली होती तेव्हा तिने आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांना जबरदस्तीने कागदावर अंगठा उठवायला भाग पाडले होते. त्यानंतर आई कोसळल्या आणि रिया त्यांना तिथे सोडून पळून गेली. पण सर्वात हृदयस्पर्शी क्षण तेव्हा आला जेव्हा समीरने सईला साक्षीदार म्हणून उभं केलं. त्या लहान मुलीने कोर्टात सुमती आजींनी तिला दिलेली एक छोटी चिठ्ठी वाचून दाखवली, जी आजींनी मृत्यूच्या काही मिनिटे आधी सईच्या हातात गुपचूप दिली होती. सई, आज रिया आली होती. तिने माझ्याकडून सगळं हिसकावून घेतलंय, पण तिला माहीत नाही की माझं खरं धन माझा समीर आहे. समीर, मला माहिती आहे तू हे वाचशील. तिला माफ करू नको, कारण ती फक्त तुझी पत्नी नाही तर एका आईची गुन्हेगार आहे.
तुझे घर पुन्हा आनंदाने भरू दे, हेच माझे शेवटचे मागणे. हे ऐकून कोर्टातील अनेक लोकांचे डोळे पाणावले. रियाचा वकील निरुत्तर झाला. रियाचा चेहरा आता पूर्णपणे काळवंडला होता. तिला समजले होते की तिने स्वतःचा खड्डा स्वतःच खणला आहे. जजनी आपला निकाल सुनावला. रिया समीर कुलकर्णी, आपण एका वृद्ध महिलेचा मानसिक छळ करून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलले आहे आणि फसवणूक करून संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला आहे. कायद्यानुसार आपल्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. निकाल लागताच रिया जोरात ओरडली, समीर, तू हे ठीक नाही केलंस. मी तुझी पत्नी होते. समीरने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, तू फक्त माझ्या घराची सून व्हायला हवी होतीस रिया, पण तू माझ्या आईची काळरात्र झालीस. आज न्याय झालाय. कोर्टाबाहेर आल्यावर समीरला मोकळा श्वास घेता आला, पण तरीही मनात एक रिकामेपणा होता. तो थेट आईच्या आवडत्या बागेत गेला, जिथे त्याने आईची अस्थी विसर्जित केली होती. ते बसून तो तासनतास आईशी बोलत राहिला. त्याला आता जाणवत होतं की आई शरीराने सोबत नसली तरी तिच्या संस्काराच्या रूपाने ती नेहमीच त्याच्या पाठीशी उभी आहे. समीरने सईचा हात हातात घेतला आणि तिला विचारले, सई, तू माझ्यासोबत माझ्या घरी राहशील का? तुझ्या सुमती आजीच्या घरी. सईने रडत रडत होकार दिला. समीरला आता त्याच्या आयुष्याचं ध्येय मिळालं होतं. त्याला त्या सुमती निवासला पुन्हा एकदा प्रेमाचं घर बनवायचं होतं, जिथे कोणत्याही आईला पुन्हा रडावं लागणार नाही. रियाला जन्मठेपेची शिक्षा होऊन आता 5 वर्षे उलटली होती. काळाचे चक्र वेगाने फिरले होते, पण समीरच्या आयुष्यातील त्या जखमा आता एका उदात्त ध्येयात रूपांतरित झाल्या होत्या. तो सुमती निवास, जो एकेकाळी वादाचे आणि कपटाचे केंद्र बनले होता, तो महाराष्ट्रातील एक आदर्श माहेर म्हणून ओळखला जात होता. समीरने आपल्या सर्व संपत्तीचा वापर करून त्या घराचे रूपांतर एका भव्य वृद्धाश्रमात आणि अनाथाश्रमात केले होते. त्याचे नाव ठेवले होते सुमती सई आधारग्राम. आज आधारग्रामाचा 5वा वर्धापन दिन होता. संपूर्ण आश्रम फुलांनी सजला होता. सई आता 17 वर्षाची झाली होती. तिने सुमती आजींच्या स्वप्नाप्रमाणे वैद्यकीय शिक्षणाची तयारी सुरू केली होती. आश्रमातील प्रत्येक वृद्ध व्यक्ती समीरला आपला मुलगा मानत असे आणि प्रत्येक अनाथ मूल त्याला बाबा किंवा काका म्हणून हाक मारत असे. कार्यक्रमाच्या दरम्यान एक पोलीस कॉन्स्टेबल समीरला भेटायला आला. समीरजी, जेलमधून एक निरोप आहे. रियाची प्रकृती अत्यंत खालावली आहे. तिला कॅन्सरचे निदान झाले आहे आणि तिची शेवटची इच्छा तुम्हाला भेटण्याची आहे. समीर क्षणभर थबकला. जुन्या आठवणींनी त्याच्या मनात कल्लोळ उठवला. ज्या स्त्रीने त्याच्या आईचा जीव घेतला, जिने त्याचे घर उद्ध्वस्त केले, तिला भेटावे का? पण त्याला आईची डायरी आठवली. कोणाचाही द्वेष मनात ठेवू नकोस समीर, कारण द्वेष माणसाला आतून जाळून टाकतो. समीर जेलच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. बेडवर एक हाडांचा सांगडा झालेली स्त्री पडली होती, जिच्या सौंदर्याचा तिला अहंकार होता. ती आज ओळखताही येत नव्हती. समीरला पाहताच रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हाताने समीरचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. समीर, मला माफ कर. रियाचा आवाज जेमतेम बाहेर येत होता. मी पैशाच्या मागे लागून माणुसकी हरवले. आज माझ्याकडे काहीच नाहीये. ज्या आईला मी घराबाहेर काढलं, आज त्याच आईची माया मला आठवते. मला मरताना खूप भीती वाटतेय समीर. समीरने तिचा हात हातात घेतला. त्याच्या मनात आता राग नव्हता, फक्त करुणा होती. रिया, मी तुला कधीच माफ केले. ज्या दिवशी मी आईच्या नावे आश्रम सुरू केला, त्याच दिवशी मी मनातले सर्व क्लेश धुवून टाकले. तू आता शांतपणे जा, देवाकडे प्रार्थना कर. रियाने शेवटचा श्वास घेतला. तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. समीरने तिचे अंत्यसंस्कार एका मानवी नात्याने पार पाडले, पण पुन्हा मागे वळून पाहिले नाही. संध्याकाळी समीर आश्रमाच्या बागेत बसला होता. सई तिथे आली आणि तिने समीरच्या खांद्यावर डोके ठेवले. बाबा, आज आजी असत्या तर किती खुश झाल्या असत्या ना, तिने विचारले. समीरने आकाशातील
एका चमकणाऱ्या ताऱ्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला, सई, आई इथेच आहे. या आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक आजीच्या हास्यात ती आहे. तिने मला खूप मोठा धडा शिकवलाय. नाती रक्ताने नाही तर प्रेमाने आणि त्यागाने जपायची असतात. समीरला आता समाधान होतं. त्याने फक्त आपल्या आईचा बदला घेतला नव्हता, तर तिच्या नावाचा आणि संस्काराचा वसा पुढे नेला होता. सुमतीबाईंच्या डायरीचे शेवटचे पान आता कोरे नव्हते, तर त्यावर हजारो मुलांच्या आणि वृद्धांच्या आशीर्वादाची अक्षरे उमटली होती. पैसा आणि अहंकार कायम राहत नाहीत, पण आपण लोकांशी केलेले प्रेमाचे वर्तन आणि दिलेला आधार पिढ्यानपिढ्या जिवंत राहतो. आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच दररोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा.